एक वेगळ्या उपक्रमाला सुरुवात करतोय आजपासून. जसे आपण पूर्ण अवतार पूर्ण ब्रह्म श्रीकृष्णावर संबंध त्याचे प्रत्येक एक एक गुण घेऊन आपण त्याच्यावरचं एक एक प्रवचन केलं. मग त्याच्यावरती अशी एक आपली मागच्या वर्षात 8 प्रवचन झालेली. हं, विसरायच्या आधीच तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाचं अभिनंदन करणं. आता या वर्षात पहिल्यांदाच गाठ पडते. जानेवारीत माझं काही प्रवचन झालं नव्हतं. तर तसं श्रीकृष्णावर जी आपली प्रवचनं झालेली, तसंच मी आता गुरु ग्रंथ साहेबातील नामदेव ह्याच्यावर विषय हे करतोय. गुरु ग्रंथ साहेबात नामदेवांचे 61 अभंग आहेत. थोडंफार प्रत्येकावर सविस्तर विवरण करून ते प्रत्येक अभंगाचा अर्थ मी सांगणार आहे. अर्थ त्याच्यावर काही अभंगावर जरा जास्त वाटलं तर जास्त त्याचं विवरण स्पष्टीकरण करणार आहे. काही अभंग आपण नुसतेच अर्थ घेऊन हे करूया, पुढे चालूया. तर आजचा आपल्यापासून सुरू होत आहे गुरु ग्रंथ साहेबातील नामदेव. मी त्याला नाव दिले बाबा नामदेवजी आणि गुरु ग्रंथ साहेब. कारण नामदेवरायांना पंजाबात बाबाजी महाराज किंवा बाबा नामदेव म्हणतात. तर बाबा नामदेवजी आणि गुरु ग्रंथ साहेब. आता ती सुरुवात आधीपासून कधीपासून झाली तर कदाचित आता मी जे पहिली सुरुवात जी प्रास्ताविक सांगतोय ते तुम्हाला पुनरुक्ती वाटेल, ज्यांनी पूर्वी माझं गुरु ग्रंथ साहेबातील नामदेव हे मी जी नुसते थोडक्यात प्रवचन केलं होतं. तर त्यावेळेला जी प्रस्तावना होती ती थोडीशी प्रस्तावना कदाचित पुनरावृत्ती वाटेल, पण ती ऐकण्यासारखी आहे पुनरावृत्ती. की कशी सुरुवात झाली या सगळ्या गोष्टींना, नामदेवराव पंजाबामध्ये का गेले, त्यांनी का सुरुवात केली, उत्तरेकडे का गेले, या सगळ्याचा जो एक आढावा आहे तो आपण घेतो. तर सुरुवात अशी झाली की नामदेवाचे भेटी ज्ञानदेव आले. नामदेवाचे भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेव. नामदेवांचाच अभंग आहे. म्हणजे आळंदीहून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे तीर्थयात्रेला जाण्यासाठी निघाले. आता तीर्थयात्रेला जावं तर बरोबर आपण पाहतो की मग शेजारी पाजारी किंवा आपले कोणी भाऊ बहीण मित्र मैत्रिणी, अरे आम्ही जातो यावेळेला, याला जातोय बाबा, काश्मीरला जातोय, अमक्याला जातोय, टमक्याला जातोय, कोणी येते का बरोबर, चला आपण सगळे. तसं नामदेवांनाही ज्ञानेश्वर माऊलींनाही वाटलं की आपण नामदेवरायांची संगत बरोबर घ्यावी, नामदेवांनाही बरोबर घ्यावं, सगळ्या संतांची मांदियाळी घेऊन सगळं तीर्थयात्रेला जावं. खरं म्हणजे सगळ्या संतांनी भारत भ्रमण केलेलं आहे. सगळे संतांनी भारत भ्रमण केले आहे, पण त्याची सुरुवात माऊलींनी केलेली आहे. आणि ते भारत भ्रमण केलं ते एवढ्यासाठी केलेलं आहे की त्यांना कुठले देवदेव करायचे, कुठले नवस फेडायचे, तसं काही प्रकार नव्हता. तर संबंध भारत वर्षाची परिस्थिती काय आहे हे त्यांना पाहिजे. लोकांच्या मनात जे द्वैत भावना आहेत, अज्ञान आहे, ते दूर करायची त्यांची हे होती. नुसतंच हे नाही तर समाज जागृता करायची. लोकांना जे त्यावेळेला अगदी माऊलींच्या काळात अगदी परकीय आक्रमणाचा जोर नव्हता असा, पण लोकांना एक स्थिरावण्यासाठी, त्यांना आत्मबोध देण्यासाठी, त्यांना जागरूक करण्यासाठी, त्यांना भक्ती मार्गाला लावण्यासाठी त्यांनी या परिक्रमा केल्या. पण सुरुवात केली ही माऊलींनी. म्हणजे नुसतंच देवदेवतांचं दर्शन घेणं हा काही कुठला हेतू नव्हता. आणि लोकांना राजभय, चोरभय, नैसर्गिक आपत्ती यांच्यापासून त्यांच्या बाबा ठीक आहे तुम्ही काळजी करू नका, सगळं वगैरे होईल वगैरे, आणि एकमेकांचा अंतरंग जोडण्याची त्यांची प्रक्रिया होती. ही चारही भावंड पंढरपूरला आली, झाले नमस्कार झाले, गाठीभेटी झाली. त्याच्या आधी पूर्वी नामदेवांशी अशी पंढरपूरला येऊन गाठभेट झालीच होती. आणि मग माऊलींनी अगदी कुठल्याही फारसं आढेवेढे न घेता एकदम सांगितलं, अरे नामदेवा, भूतळीची तीर्थे पाहावी ऐसे नैनी, भूतळीची तीर्थे पाहावी नैनी, असे अर्थ आहे माझ्या मनी, असे अर्थ आहे माझ्या मनी, तुझे या संगतीचे नित्य सुख घ्यावे, तुझे या संगतीचे नित्य सुख घ्यावे, सार्थक करावे संसाराचे. माऊली म्हणतात ना, सार्थक करावे संसाराचे. आता माऊलींना कुठला संसार?
ज्यांनी विश्वची माझे घर असं म्हटलेलं आहे त्यांना वेगळा संसार कुठला? विश्व हाच त्यांचा संसार. नामदेवा आम्ही चाललेलो असं आणि तीर्थावळी झाले आणि तू यावे असे आमचे तुझ्या संगतीचे नित्यसुख घ्यावे आणि म्हणून तुला विचारणा करतात आणि तुझी संगत बरोबर असावी असं मला वाटतं. आता ज्ञानदेवांनी नामदेवांना पुसलं खरं, पण नामदेव पडले कोड्यात. पंचायत आली आता. अहो तीर्थयात्रेला जावं त्यावेळेला काही इतकं सोपी होती का तीर्थयात्रा? निघायचं, पायी चालत जायचं, सगळीकडे पायी तीर्थयात्रा करायची. कुठले वाटेत रिसॉर्ट्स नाहीत, कुठे हॉटेल्स नाहीत, कुठे बुकिंग नाही, कुठे रिझर्वेशन नाही, अशा ठिकाणी जायचं. कमीत कमी अगदी पार काशी वगैरे म्हटलं, अयोध्या काशी त्यावेळेच्या ही तीर्थस्थानाची, तरी 5-6 महिने तर नक्कीच लागणार होते. आणि 5-6 महिन्यात विठुरायाचा वियोग, नामदेवांना ती कल्पना सहन की माझ्या विठुरायाचा 5-6 महिने वियोग हे शक्यच नाही. आणि मग आता कसं सांगायचं? बरं ज्ञानदेवांना नाही म्हणता येईना ना, की ज्ञानदेवांना कसं मला नाही जमणार, शक्य नाही बाबा, काही कारणं शक्य नव्हतं. पण विठुरायाला एकटं सोडून जायचं या कल्पनेनेच नामदेवराय कासावीस झाले होते. त्यातून त्यांनी एक पळवाट काढली. नामदेवरायांना पक्की पळवाट सुटली. ज्ञानदेवांना म्हणाले, स्वामी माऊली तुम्ही विठुरायाला विचारा, स्वामींचा विचारा. नामा म्हणे स्वामी विठोबासी पुसा, नामा म्हणे स्वामी विठोबासी पुसा, आज्ञा देईल शिरसा धरीन. ते जसे म्हणतील, विठोबा माऊली जसे म्हणेल तसं मी करीन. ज्ञानेश्वर हसले. नामदेव का काकू करत आहे हे त्यांना कळालं. ते म्हणाले, नामदेवा म्हणे भला भक्त राजा, तू खरा भक्त राजा आहेस, कळले गौप्य गुज तुझे सर्व. तू का येत नाहीस हे मला कळालेलं आहे. तू का म्हणतोस की येत नाही म्हणून, किंवा विठोबाला पुसा. देऊनी आलिंगन नामा धरी यायला करी, वंदिले श्री चरण रज, रावळा भीतरी जला जाऊ वेगे, आज्ञा मागो दोघे तीर्थयात्रे. आपण देवळात जाऊया आणि विठोबाची आज्ञा मागूया. आणि दोघं म्हणून देवळात आले. माऊलीच्या विठोबा माऊली पुढे पंढरीनाथाच्या पायावर डोक्यावर पायी डोकं ठेवल्यावर ज्ञानदेवाने आपल्या मनीचे गुज विठोबा राहायच्या कानी घातले. देवांनीही जाणले की नामदेव का कानकूस करत आहे, का जात नाहीये, का तीर्थयात्रेला जाण्याचं टाळतोय. म्हणून पंढरनाथच पाहायला लागले. आणि मग पुढे म्हणतात, हसोनी पंढरीनाथ पाहे नाम्याकडे, हसोनी पंढरीनाथ पाहे नाम्याकडे, म्हणे नवल केवढे भाग्य तुझे, म्हणे नवल केवढे भाग्य तुझे, प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर, प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर, करीतसे आदर संगतीचा. ऐसे भाग्य जणे सर्वस्वे साधावे, तरीच जन्म यावे विष्णुदासा. जावे स्वस्तिक्षेम यावे शीघ्रवत, करावे स्वहित कळावे तैसे. म्हणजे विठोबा माऊलीच म्हणाली, अरे प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती तुझा संगतीचा आदर करतोय, अगदी जात. नामदेवांना अगदी तीर्थयात्रेला आग्रहाने सांगायला सांगून मग विठोबा माऊली ज्ञानेश्वरांकडे वळून म्हणाली, माझा हा नामा आहे ना जरा भोळा बाबडा आहे आणि माझं आवडतं लेकरू आहे, त्याची रस्त्याने काळजी घ्यायचा बरं, त्याची तहानभूक पाहायचा. म्हणजे एखाद्या लहान मुलाला पाठवा नाही तसं नामदेवाचं सांगितलं. विठोबा माऊली म्हणाले, हे कृपेचे पोसणे माझे आवडते, क्षण जीवा पुरते न करी सदा, आरुष साबडे नामे माझे वेडे, मार्गी मागे पुढे सांभाळावे. आरुष साबडे वेडावाकडा आहे, थोडंसं कळायला कमी आहे किंवा आजाड आहे आणि त्याला रस्त्यात ना तहान भूक जाणावी जीवीची, मज चिंता याची थोर वाटते. मला चिंता वाटते, काळजी वाटते, पण घेऊन जाते, घेऊन जाते त्याची काळजी वाटते. झालं आता विठोबाचीच परवानगी दिल्यावर ही सारी मंडळी भारतवर्षाची तीर्थयात्रेला गेली. तीर्थावळी करून जनसामान्यांची सगळीकडे स्थिती पाहिली. अज्ञानात अंधकारात पडलेल्या सगळ्या माणसांना जागृतीचा थोडासा प्रकाश दाखवला. यवनी अत्याचारापासून, तरी त्यावेळेला यवनी अत्याचार एवढे सुरू झाले नव्हते,
तरी पिडलेल्यांना ते दिलासा देत देत भक्तिरसाची गोडी लावत जातीपातीत विखुरलेल्या आणि विस्कळीत समाजाला एकजिन्सी करत सगळे परत आले. दीनदुबळ्या समाजाचे अंतरंग नामदेवरायांनी पाहिले. नामदेवरायांनी मग सगळीकडे आता सबंध सबंध तीर्थावळी गेली तर सगळ्या समाजाचं अंतरंग पाहिलं आणि मग एकंदरीत पाहिलं आणि मनाशीच ठरवलं की कुठेतरी ह्या एक संकटाच्या लाटा इथं येत आहेत आणि या थांबवल्या पाहिजेत. कुठेतरी थांबवलं पाहिजे, लोकांना सुस्थितीत ठेवलं पाहिजे आणि त्यांना अज्ञानातून अंधकाराकडून आपण बाहेर काढलं पाहिजे आणि धर्माला जी ग्लानी आली आहे ती दूर केली पाहिजे. परत इथे यायला हवं, काही काळ राहायला हवं असं नामदेवरायांनी ठरवलं. सबंध प्रवासात ज्ञानदेवांनी नामदेवांच्या भक्तीची उत्कटता पाहिली. तर ज्ञानदेवांच्या ठाई भगवंताचे जे स्वस्वरूप होतं ज्ञानदेवांचं ते नामदेवांनी पाहिलं. म्हणजे काशीला ही मंडळी जेव्हा एकत्र म्हणजे आली तेव्हा प्रत्यक्ष काशी विश्वेश्वर ज्ञानदेवांना भेटायला काशीच्या वेशीपशी आले. ज्ञानदेवे आले काशी विश्वेश्वर आडवे येती, रामनगरा भेटी पाशी भेटी झाली उभयतांची, परस्पर आलिंगन नामावंदी उभयचरण. अगदी गंगा नदीपाशी गेल्यावर गंगा नदी सुद्धा ज्ञानदेवांना पाहून उचंबळून आली आणि इकडं नामदेव म्हणतायत ज्ञानदेवांचे पाही मिठी घाली गंगामाई, ज्ञानदेवांचे पाही मिठी घाली गंगाबाई, नामा म्हणे सोडाबाई, नामा म्हणे सोडाबाई, ज्ञानदेव सर्वांचे ठाई, ज्ञानदेव सर्वांचे ठाई. हे माऊलींची जी परमेश्वराची स्वरूपा होती, एकरूपता होती ती नामदेवाने अनुभवली आणि नामदेवांचा भक्तियोग किंवा भक्तीची शक्ती ही ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणजे राजस्थानातून जात असताना उन्हातून राजस्थानातून जिथं पाण्याचा शुकशुकाट होता अशा ठिकाणी कोलाद या गावी राजस्थानातल्या एक त्यांना विहीर दिसली. सगळ्यांना वाटलं की विहीर आहे, विहिरीत पाणी असेल. पाहिलं तर विहिरीत पाणी आहे, अशी खोल विहीर आणि त्याच्यात शुकशुकाट काही काही थोडंसं पाणी होतं नव्हतं एवढं. आणि नामदेवांनी पाहिलं आणि मग देवाला म्हणाले, देवा असे न खरा मी तुझा भक्त, तुझा मी खराच भक्त असेल तर या विहिरीला पाणी येऊन दे. सगळे तृषार्थ झालेले आहेत आणि ती गडगडून कुपे व्हायला असं ते वर्णन आहे की ती सबंध उचंबळून पाणी वर आलं. इतकी ती नामदेवांच्या भक्तीची शक्ती होती. सारी मंडळी तीर्थावळी करून परत पंढरपूरला आली आणि मग त्यावेळेला तीर्थयात्रा केल्यावर मावंद घालायचे. तीर्थयात्रा केल्यावर मावंद घालायचे म्हणजे पूजा बिजा करायची वगैरे. पूर्वी मग काशीवरनं जाऊन आले की काशी फळाचा त्याग म्हणजे काशी फळ म्हणजे भोपळा, भोपळा खायचा नाही वगैरे वगैरे आयुष्यभर असं बऱ्याच काही काही गोष्टी असायच्या. पण प्रत्यक्ष परमेश्वराने नामदेवांच्या तीर्थावळीचं मावंद घातलं आणि मग त्याच वेळेला माऊलींना वाटलं की आता आपल्या जीवनाचं सगळं सार्थक झालेलं आहे, आपण आता समाधी घ्यावी. आणि त्यांनी आपले गुरु निवृत्तीनाथ आणि प्रत्यक्ष पांडुरंग पंढरीनाथ यांच्या पुढे समाधीची परवानगी मागितली की आता मला समाधी घ्यायला परवानगी द्यावी. आणि मग भरल्या अंतःकरणाने पांडुरंगाने निवृत्तीनाथांनी समाधी त्यांना परवानगी दिली आणि मग ज्ञानदेवानी त्याच वर्षी कार्तिक वद्य त्रयोदशीला आळंदी येथे समाधी घेतली. मग पुढे एका पाठोपाठ एका भावंडांनी समाधी घेतली. पुढच्याच मार्गशीर्ष महिन्यात मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला सासवडात सोपानदेवानी समाधी घेतली. नंतर पुढचं मधला एकच महिना गेला पौष, माघ वद्य त्रयोदशीला चांगदेवरायांनी समाधी घेतली सिद्धेश्वर. हे सगळी मग संतांची मांदियाळी सगळी पुढे 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 चालली होती. तर ही सगळी चांगदेवानी समाधी घेतल्यानंतर पुढे जाताना तापी नदीच्या काठी वैशाख वद्य दशमीला एका प्रचंड विजेच्या लोळात मुक्ताबाई दिसेनाशा झाल्या. मुक्ताबाई आणि वैशाख झाला आणि पुढचा ज्येष्ठ आला. ज्येष्ठ महिन्यात ज्येष्ठ वद्य द्वादशीला निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वरी म्हणजे एका पाठोपाठ ह्या सगळ्या भावंडांनी चांगदेवांसकट सगळ्यांनी समाधी घेतल्या आणि सगळी भावंड म्हणजे एका 6 महिन्याच्या
दिसेनाशी झाली आणि नामदेव इतके कसंनुसं करायला लागले, इतके कसंनुसं करायला लागले. त्यांना एक वाटलं की काय झालंय, काय होईल, सगळे माझ्या बरोबर होते, आपण सगळीकडनं तीर्थावळी करून आलो होतो, इतके दिवस सहवास होता आणि ते इतके तगमग 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 करत होते. शेवटी पंढरपूरला ते आलेच नाहीत. पांडुरंगाला म्हणाले, मला परत ज्ञानदेवांचं दर्शन द्या, मला ज्ञानदेवांचं दर्शन द्या, तरच मी पंढरपूरला येईल. विठोबा माऊली म्हणाले, अरे ज्ञानदेव म्हणजे मीच रे, दुसरं कोणी नाही. सगळे गटी एकच अंतरात्मा आहे, सगळा परमात्मा आहे. ज्ञानदेव मी, तू म्हणजेच ज्ञानदेव आहेस, मी म्हणजे ज्ञानदेव आहे. ज्ञानदेव म्हणाले, हे तुमचं जे तत्वज्ञान आहे हे तुमच्यापाशी ठेवा, मला ज्ञानदेव दाखवा. त्यांची तीही इच्छा पंढरीनाथाने पूर्ण केली. ज्ञानदेवांची त्यांची गाठ झाली आणि मग मात्र ते शांत झाले. आणि मग शांत झाल्यावर मग मात्र त्यांनी विचार केला की पंढरपूरला आले, पण मग त्यांचा विचार केला. त्यांनी सगळं जगजीवन सगळं पाहिलं होतं, जनजीवन सगळं पाहिलं होतं आणि मग त्यांचा विचार आला की इथं नुसतं पंढरपूरला राहून उपयोग नाही. आता जिथून ह्या आक्रमणाच्या लाटा येतात, इथून हे अज्ञानाचे वारे येतात, इथून आपल्याला तिथपर्यंत जायला पाहिजे, तिथं जाऊन ते अडवायला पाहिजे. आणि मग नामदेवानी मनाचा एक निषेध, खरं म्हणजे सगळ्या या लोकांनी समाधी घेतली तेव्हा सगळ्यांची वय किती होती? 20च्या आत होती ना. माऊलींचं वय 21 होतं. माऊलींपेक्षा 1 वर्षांनी नामदेवराय मोठे आणि नामदेवरायांच्या पेक्षा 2 वर्षांनी मोठे निवृत्ती. बाकी सोपानदेव तर मुक्ताबाई त्या ज्ञानेश्वरांपेक्षाही लहान होते. म्हणजे सगळी 20च्या आतली मंडळी होती. सगळ्यांनी ह्या समाधी घेतल्यावर सगळ्यांना म्हणजे नामदेवरायांनी म्हणजे कसं कसं झालं, पण त्यांनी मनाचा एक निश्चय केला की आता इथं नुसतं बसण्यात अर्थ नाही, इथं बसून नुसतं काही करण्यात, कुठेतरी आता काहीतरी म्हणजे सगळ्या संतांनी आपली संस्कृती, आपला धर्म, आपला देश कसा वाचवला याचं प्रत्यक्ष जिथं जास्त उदाहरण नाही. नामदेव परत उत्तरेकडे निघाले. मग त्यांच्यात परत उत्तरेकडे जाताना त्यांचं ते मोठं वर्णन आहे की दिल्लीला आले. दिल्लीला तिथे एक सुलतान होता, सुलतानाने त्यांना धरलं. सुलतानाने त्याच्या नामदेवरायांच्या पुढे एक गाय कापली आणि अगदी सुलतान पूछू बे नामदेवा, अगदी म्हणजे अशा उद्धट सोबत, ए बे नामदेवा, तुला जर तुझा परमेश्वर खरा असेल ती गाय जिवंत कर वगैरे वगैरे. नामदेवरायांनी कुठले चमत्कार करायचे नव्हते, पण लोकांचा विश्वास बसावा आणि लोकांचं परमेश्वरचा, आपल्या परमेश्वरावरचा विश्वास बसू नये म्हणून नामदेवरायांनी प्रत्यक्ष परमेश्वराला साकडं घालून ती गाय जिवंत केली. मग सुलतानांनी सोडलं वगैरे. सुलतान त्यांना मारायला लागला होता वगैरे. अशी ती दिल्लीहून ते पुढे चालत चालत पंजाबात आले. पंजाबात प्रथम ते भूतखिंड नावाच्या भूतविंड, खिंड नाही, भूतविंड नावाच्या गावात आले. त्यांना तेथे बोहरदास म्हण, ते बोहरदास हे नामदेवांचे पंजाबातले पहिले शिष्य. पुढे नामदेवराय मरडी म्हणजे मरड या गावी गेले. मरड गावाहून भट्टीवाल या गावी आले. त्या भट्टीवाल गावात पाण्याचं अत्यंत दुर्भिक्ष होतं, पाणीच नव्हतं, पाणी. पण नामदेवरायांनी सगळ्यांना सांगितलं, तुम्ही इथं हे करू, एक 5-6 फूट खोल नाही गेलं तर धबधबे पाण्याचे झालं. सबंध सगळीकडे जिथं पाणी लागण्याची शक्यता नाही अशा ठिकाणी पाणी लागलं. सगळीकडे तो देश म्हणजे तो भाग, तो प्रांत सुजलाम सुफलाम झाला, म्हणजे हिरवागार झाला. म्हणजे अशा ठिकाणी म्हणजे लोकांना लागलं. आणि मग लोकांच्या मनात तिथं त्यांनी भक्तीचं बीज रुजवलं. भक्तांची संख्या वाढायला लागली. लोक त्यांना बाबा नामदेवजी असं म्हणायला लागले. मग नामदेवजी सखोवाल धारीवाल या गावात गेले. त्या गावाची अशीच अवस्था होती, तीही बदलली. तोही गाव सुजलाम सुफलाम व्हायला लागला. सुरुवातीला भट्टीवाल जंगलात जेव्हा ते गेले होते तेव्हा सगळे लोक त्यांच्या मागे मागे जेव्हा आले तोपर्यंत त्यांना चांगलीच पंजाबी भाषा यायला लागली होती. त्यात त्यांनी अभंग रचना करायला सुरुवात केली. त्यांचे चरित्रकार महिपती बुवा म्हणून आहे. त्या महिपती बुवांनी कौतुकाने म्हणले आहे की ज्या देशी जाती त्या देशी भाषेची कविता करतो, असे महिपती बुवांनी हे सांगितलेले की ज्या देशी जाती त्या देशी त्या भाषेत कविता करतील.
मग त्या जंगलात हळूहळू वस्ती वाढायला लागली. त्या वस्तीचं नंतर हळूहळू नाव गुमान पडायला लागलं. आणि मग त्या गुमान गावच आता ते जे गुमान गाव आहे ते नामदेवरायांनी पहिल्यांदा प्रत्यक्ष म्हणजे सगळे तिथं आधी राहायला गेल्यामुळे ते गुमान गाव तयार झालं. गुमान गावाची वस्ती झाली. असे म्हणलं जाते की नामदेवराय जिथं घुमत घुमत आले म्हणून ते गुमान. आज तिथंही गुमान आडनावाची अनेक कुटुंब आहेत. तिथं नामदेवरायांची एक गुरुद्वारा नामदेवरायांचा तिथं आहे. बाकी अनेक गुरुद्वारा पंजाबात नामदेवरायांच्या नावाने आहेत. जशी महाराष्ट्रात अनेक वडगाव आहेत आणि ज्या वडगावातलं जे आडनाव असतं ना त्या 90% जनता त्या आडनावाची असते. म्हणजे मी निघोज या गावात जिथं माझा वैद्यकीय व्यवसाय 25 वर्ष केला, अगदी खेड होतो त्यावेळेला, तिथे शेजारी एक वडगाव असंच होतं. वडगाव महाराष्ट्रात वडगाव खूप आहेत. त्या वडगावात सगळे गुंड म्हणजे गुंड आडनावाची माणसं, गुंड आडनावाची माणसं. पण तिथं सारे राहणे गुंड गुंड आडनाव असणारी सज्जन माणसं तिथं राहतात. अजूनही वडगाव गुंड आहे तिथं. गुमान गावात सांगितलं तुम्हाला की नामदेव महाराजांची समाधी तिथं आहे. गुमान म्हणजे त्या लोकांची अजून खात्री आहे, पंजाबी लोकांची, शीख लोकांची अजून खात्री अशी आहे की नामदेवरायांनी इथंच समाधी घेतलेली आहे. पण नामदेवराय वयाच्या 80व्या वर्षी त्या लोकांना म्हणाले की मेला आता महाराष्ट्रात जायला पाहिजे. आत्ता कुठे ह्या वयात महाराष्ट्रात? त्यावेळेला लोकांनी नाही 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 जायचं. एके रात्री ते उठले, अंगावरचे जे त्यांचे कपडे होते तिथे ठेवले आणि जे तडक निघाले ते पंढरपूरला. तोपर्यंत लोकांनी सकाळी उठून पाहिलं तर नामदेवराय सगळीकडे शोधाशोध केली, कुठे नामदेवराय सापडेना. तेव्हा त्याने ठरवलं की इथंच नामदेवराय इथून गुप्त झालेले आहेत म्हणून तिथंच नामदेव गुमान इथं त्यांची समाधी तिथं आहे. म्हणजे त्यांचं अजून अशी धारणा आहे की नामदेवरायांनी बाबाजी नामदेवरायांनी इथं समाधी घेतली. पण ते पंढरपूरला आले. मग पंढरपूरला विठोबाच्या देवळाच्या पायरीशी नामदेवरायांना आणि त्यांच्या घरातल्या बाकी 14 जणांना प्रत्यक्ष विठोबानी समाधी दिली. आणि मग का तर प्रत्येक भक्ताचे चरणरज आपल्या डोक्यावर पडले पाहिजे. ती नामदेवरायांची एक कवी म्हणजे उदात्त कल्पना. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत पाय हिरे देती वरून, असं त्यांनी म्हटलेलं आहे. इकडं नामदेवरायांचं 80व्या वर्ष होतं त्यांचं जेव्हा समाधी घेतली तेव्हा. तोपर्यंत मोगली आक्रमण बऱ्यापैकी वाढलं होतं. त्या लाटात बऱ्यापैकी येत होत्या. पण त्या उगमापाशीच तिथं झोपायला त्यांनी सुरुवात केली. आपल्याकडच्या सगळ्या संतांनी हिंदी भाषेत सुद्धा रचना केलेल्या आहेत. हिंदी भाषेत केलेल्या आहेत, उर्दू भाषेत केलेल्या आहेत. समर्थांना तर खूप भाषा येत होत्या. समर्थांना तर मराठी, हिंदी, संस्कृत येत होत्या, फारसी, उर्दू या सगळ्या येत होत्या. गुजराती वगैरे तर नक्कीच येत होत्या. त्यावेळेला इंग्लंडचे लोक किंवा इंग्लिश लोक आपल्याकडे आले तर त्यांना इंग्लिश सुद्धा आलं असतं. पण त्यावेळेला कोणी सुटसुकाट शोधा म्हणजे कोणी आलंही नव्हतं. म्हणजे स्वप्नात सुद्धा कोणी आलं नव्हतं. म्हणजे सगळ्या लोकांनी हिंदीतही हे केलेले आहे. आणि ह्या सगळ्यांनी कुठल्या एखाद्या समाजाकरता, कोणत्या एखाद्या धर्माकरता उपदेश केलेले नाहीये की बाबा या हिंदू धर्माकरता, या हिंदूतल्या अमक्या अमक्या जातीकरता, असं काही. सगळ्या मानव जातीसाठी त्यांनी उपदेश केलेले आहे. देवाला साकडे घेतलेले. आता तुकाराम महाराजांचं तर आपल्याला माहितच आहे अभंग. त्याच्यावरून मध्यंतरी राळ उठली होती. अल्ला देवे अल्ला दिलावे, अल्लाह अल्लाह दारू अल्लाह खिलावे, अल्लाह बिगर नाही कोय, अल्लाह करे सोही होय. अल्लाह म्हणजे कोण? निर्गुण निराकार परमेश्वर. त्यांची ती कल्पना आहे निर्गुण निराकार परमेश्वराची. त्याच्यामध्ये काही नाही. आणि आपल्याकडे आपण सगुण साकार परमेश्वराचं रूप साकारतो. सगुण साकार होऊन भक्तांसाठी धावत होतो अशी आपली श्रद्धा आहे. आणि सगुण साकारावर आपण जास्त प्रेम करतो. सगुण साकाराला आपण नमतो. सगुण साकाराची भक्ती करण्यात किंवा सगुण साकाराला म्हणजे देव म्हणतो की मी भक्तांसाठी धावत येतो. ते सगुण ती मधली एक स्टेप आहे परमेश्वराची. ती मधली एक पायरी आहे. पण हे तुकाराम महाराजांचा अभंग जो आहे तो त्या निर्गुण निराकाराला म्हणजे गीतेच्या 15व्या अध्यायात सांगितलेल्याने उत्तम पुरुष स्वन्या परमात्मे इदी इजावता. तो गीतेतला उत्तम पुरुष हा निर्गुण निराकार पुरुष आहे. म्हणजे जो ज्याला रूप नाही असं रूप असलेला परमेश्वर.
अरूप असलेला परमेश्वर तो निर्गुण निराकार. नाथ महाराजांचाच एक असा अभंग आहे, हजरत मौला हजरत मौला. बघा, हजरत मौला सब दुनिया का पालन वाला, सब घटा में साई विराजे, सब घटा में साई विराजे, करत है बोलबाला, नवाज गरीब तेरा तेरे चरण को रतवाला, हजरत मौला। अपना साथी समझ के लेना, सलील वो ही अल्लाह, जिन रूप से जगत पसारा वो ही सल्लाल अल्लाह. एका जनार्दनी, ऐका नीट, एका जनार्दनी निजवद आल्ला, एका जनार्दनी निजवद आल्ला, असल विटपर तोही आल्ला. विटेवर जो उभा आहे कमरे राहतो तोही अल्ला आहे. अल्ला आहे म्हणजे त्यांच्या मनात तो जो सगुण परमेश्वर आहे तोही अल्ला आहे, जो निर्गुण निराकार आहे तोही अल्ला आहे. अल्ला म्हणजे निर्गुण निरोचक परमेश्वराचं स्वरूप. म्हणजे मगाशी जसं म्हणलं ना, त्यावेळेला ख्रिश्चन धर्माचं इथं वाराही नव्हतं, त्यावेळेला त्याने ते म्हणलं असतं ते आकाशाचा बाप सुद्धा निर्गुण निराकार परमेश्वर असं म्हणलं असतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपले संत इतके उदार विचारांचे होते की त्यांनी हे नाव कसं घ्यायचं असं काही विचार केला नाही, की जो आहे तो निर्गुण निराकार परमेश्वर आहे, त्याचं सगुण रूपाला आपण हे करतो. म्हणजे तुकाराम महाराज काय, रामदेव महाराज काय, ते द्वैत अद्वैतवादी होते म्हणून द्वैतावरही प्रेम होतं आणि अद्वैताची त्यांनी अनुभूती घेतली होती, प्रचिती घेतली होती. नाथ महाराज किंवा ज्ञानेश्वर हे सगळे अद्वैतवादी होते म्हणून ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका असं म्हटलं जातं. तुकाराम महाराजांचे अभंग जर पाहायचे असतील तर त्या अभंगाचा जो एक स्रोत आहे किंवा एखादी बीज आहे ते नामदेव महाराजांच्या गाथेत सापडतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकनाथी भागवतात सुद्धा. एकनाथी भागवत असा ग्रंथ आहे की एकनाथी भागवतात सगळी कोडी उलगडली जातात. आपल्याला जे कुठ अभंग आपण जर वाचताना जर आपल्याला लागले नाही तर एकनाथी भागवत वाचावा, एकनाथी भागवत असावा. एकनाथी भागवतात सगळ्या ह्याचा आशय आहे, घन आशयाचा एकनाथी भागवत ग्रंथ आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांची पुढची पायरी म्हणली तरी अजून एक त्याच्यात वेगळेपण आहे, पण त्याच्यात संपूर्ण काही आहे असा एकनाथी भागवत आहे. असो, नामदेवरायांचे हिंदी अभंग जवळजवळ 200-250 अभंग आहेत, हिंदी अभंग. आणि गुरु ग्रंथ साहेबात मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांचे 61 अभंग. गुरु ग्रंथ साहेबात असा एका कोणाचा अभंग नाही, त्याच्यात 56 वेगवेगळ्या संतांचे अभंग आहेत. आणि जवळजवळ त्यातल्या अभंगाची संख्या 5871 इतकी संख्या आहे त्या गुरु ग्रंथ साहेबात. आणि 56, आणि त्याच्यात सगळे झाले महाराष्ट्रातले 3 संत आहेत. त्यातले नामदेवराय एक पहिले, एक त्रिलोचन दास आणि एक रामानंद, असे 3 संत महाराष्ट्रात आहेत, मराठी संत. बाकी सगळे त्याच्यात काही मुसलमानी संत पण आहेत, पण असे एवढा तर गुरु ग्रंथ साहेबात आहे. शीख धर्मात 10 गुरु आणि 15 भगत हे प्रातस्मरणीय आहेत. त्यात नामदेवराय एक आहे. नामदेवरायांची वाणी शीख धर्माचे गुरु नानक देवजी यांनी शके 1391, नीट आहे का, शके 1391. नामदेवरायांचा जन्म शके 1192. म्हणजे नामदेवरायांच्या जवळजवळ 199-200व्या वर्षी त्यांनी ही एकत्र केली गुरु नानक देवजी यांनी. आणि नंतर शीख धर्माचे 5वे गुरु अर्जुन देवजी यांनी ती संपादन करून गुरु ग्रंथ साहेबात समाविष्ट करून. याचा अर्थ ही सगळी पदं नामदेवरायांच्या नंतर 200 वर्षांनी गुरु ग्रंथ साहेबात आली. त्यावेळेला गुरु ग्रंथ साहेब संपादित करून तयार झालेला आहे. नामदेवरायांची पंजाबातली जी ही भजनं आहेत ती साधारण पंजाबी भाषा, हिंदी भाषा, मराठी भाषा यांचं एकत्र मिश्रण आहे, म्हणून त्याला साधू कक्कड भाषा म्हणतात. साधू कक्कड भाषेतली आहेत. जसे नामदेवरायांचे मराठीत अनेक प्रकारचे अभंग आहेत. म्हणजे बघा, वेगळ्या प्रकारचे अभंग आहे. देवाची भक्ती आहे, सुगुणावर भक्ती आहे, निर्गुणावर भक्ती आहे, कूट अभंग आहे, गुरुबोधावर हे आहेत, आत्मचरित्रावर भारुड आहेत, सगळे बिराणे आहेत. तसंच ह्या 61 अभंगात जे समाविष्ट केलेले आहेत ते तसेच त्याचप्रमाणे म्हणजे
परमेश्वराच्या भक्तीची, परमेश्वराच्या श्रद्धेची, सहिष्णुतेची, मानवतेची सगळ्या 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 भाषेत त्यांनी हे केलेलं आहे. सद्गुरूंवर आहेत, भक्तीची शक्ती दाखवणारी आहेत, म्हणजे सगुण रूपावर आहे, निर्गुण रूपावर आहेत. महाराष्ट्रातला विठ्ठल इथं विठ्ठलू झालेला आहे. आणि पंढरीचं जसं गुणगान आहे आणि एकादशीचंही महत्त्व त्याने सांगितलेलं आहे, तसं जसं जसं आपण त्या अभंगाच्या अंतरंगात जातो, अभंगाचा अभ्यास करायला लागतो, तसं तसं आपल्याला कळतं की हे मराठीसारखेच अभंग गोड आहेत. आपण आपल्या आधीव्याधीला प्रपंचाला विसरून जाऊन तो अभंगाचा अभ्यास करून त्याचे आनंद लुटले. नामाचा महिमा तर सगळ्यांनी सांगितलेला आहे, सगळ्या संतांनी सांगितल्या, पहिल्यापासून सांगितलं. आणि कलियुगात नामच हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे हिंदी अभंगाच्या ह्याच्यात सुरुवात करताना नामदेवराय म्हणतात की हरिनाम हिरा हरिनाम हिरा. हिंदी अभंग तसे थोडेसे पंजाबीपेक्षा थोडेसे जरा कळायला सोपे आहे. हरिनाम हिरा हरिनाम लेते मिटे सब पीरा. सोपा आहे समजायला. हरिनाम हरिनाम हिऱ्यासारखं आहे, हरिनाम हिऱ्यासारखे. हरिनाम घेतले की मिटे सब पीरा. पीरा म्हणजे पिढा, सगळ्या सब पिढा मिटून जातात. हरिनाम जाती हरिनाम पांती हरिनाम सकल जीवन में क्रांती वगैरे असं म्हटलेलं आहे. नामाची महती ते वर्णन करतात, नामाची थोरवी ते गातात. कामाची तोरवी गाताना त्यांच्या तोंडात तीळ भिजत नाही इतके सांगतात. अभंग मराठीत असो, हिंदीत असो, पंजाबीत असो, हरीचे नाम खरोखर हिऱ्यासारखंच आहे. ते जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपल्याला सोडतं. जे ताप आहेत, त्रिविध ताप, अधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक ताप आहेत, त्रितापांपासून म्हणजे पीडा हरण करणार आहे. तारण युगात, कलियुगात तारणहार असा आहे. अशा त्या आपण जाता आता कधी कधी त्यांचे हिंदी म्हणजे ह्याच्याबरोबर हिंदी अभंग थोडसे घेऊ. पण आता प्रत्यक्ष आपल्या प्रवचनाला आता सुरुवात होती आहे की अरे ह्या नामदेवरायांचा ह्याच्यातला पहिला अभंग असा आहे, पहिला अभंगाची सुरुवात आहे, देवा पाहन तारी. अभंग वाचताना कळणार कदाचित नाही, पण त्याचा मी अर्थ उलगडून सांगणार आहे. देवा पाहन तारिये राम कहत जन कसन तरत. राम कहत जन कसन तरत. तारिले गणिका बिनरूप कुब्जा. तारिले गणिका बिनरूप कुब्जा. बियादी अजामुल तारियले. चरण बाधिक जन तेऊ मुकसी भये. हौ बली जिन राम कहे. दासी सूत जनु बिदुर सुदामा. उग्रसेन कड राज दिये. जपहीन तपहीन कुलहीन क्रमहीन नामे के सुवामी ते करे. आता एक एक सांगतो तुम्हाला. देवा पाहन तारी. पाहन म्हणजे पाषाण. देवाच्या नावाने पाषाण तारले, दगड तरंगले देवाच्या नावाने. देवाच्या नावाने पाषाण तारले. मग ते नाम घेणारा मनुष्य का नाही तरंगणार? तो का नाही तरुण जाणार? देवा पाहन तारिले राम कहत जन कसन तरत. राम म्हणणारा जन म्हणजे मनुष्य का नाही तरणार? आणि इथं पुढे लिहिलेले रहाऊ, कंसात रहाऊ, ही पहिल्या ओळीचे तिथं रहाऊ असं. राहू म्हणजे ह्या अभंगाचे राहू म्हणून दिलेले, ते आपण ज्याला मराठीत ध्रुवपद म्हणतो ते ध्रुवपद. पण आपल्या मराठीत कसं असतं, पहिल्या किंवा दुसऱ्या ओळीनंतर ध्रुवपद येतं, मग ते ध्रुवपद प्रत्येक कडव्यानंतर आपण म्हणत राहतो. पण इथं ह्या अभंगाची हे गंमत अशी आहे की राहू कधी येतं, पहिल्या ओळीत येतं, दुसऱ्या ओळीत येतो, कधी कधी शेवटच्या ओळीत. राहू म्हणजे त्या अभंगाचं थोडक्यात सार. याच्यात काय, राम कहत जन कसन तरत. राम म्हणणारा मनुष्य का नाही तरणार? तरणार असतो. म्हणजे हे राहाऊ असं आहे. प्रत्येक अभंगावर ह्याच्यातल्या प्रत्येक अभंगावर एक हे लिहिलेलं असतं, ओम सद्गुरु प्रसादी असे एक ओळ असते. म्हणजे ते प्रत्येक आपण जसं श्री लिहितो तसं प्रत्येक अभंगावर ओम सद्गुरु प्रसादी. म्हणजे गुरुग्रंथ साहेबातल्या प्रत्येक अभंगावर असं ओम सती गुरु प्रसादी म्हणून लिहिले आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा की सद्गुरु कृपेने भेटणारा तो सर्वव्यापी प्रभू तारणहार आहे. पाषाणांना तारणारा म्हणजे तारणहार आहे, एवढं त्याचा अर्थ आहे. ओम म्हणजे प्रत्येक अभंगावर बोललेलं आहे.
आता मग पुढच्या अभंगात ते काय करतात की मग हे पाषाण मनुष्य का नाही तरणार, मग त्याच्यासाठी काहीतरी असे दाखले द्यायला पाहिजे नकोच का, की कोण कोण तारलं बाबा. तर नामदेव महाराज म्हणतात की ती गणिक आहे म्हणजे वेश्या आहे, कुरूप कुब्जा आहे, पापी अजामळ आहे, व्याधी आहे, दासीपुत्र विदुर आहे, दरिद्री सुदामा आहे. तरुण गेल्यांची यादी खूप मोठी आहे. ज्या व्याधाने बाण मारला तो सुद्धा आहे. त्याच्यात जी ओळ आहे ना की चरण बाधिक जन तेऊ मुकसी भय. चरण बाधिक, ज्यांनी चरणाला बाण मारला, चरणाला बाधा केली, तो सुद्धा तरला. म्हणजे मौलींची एक मराठीत ओवी आहे ज्ञानेश्वरी. कृष्ण कोपोनी ज्यासी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. कृष्ण ज्याला कोपून मारतो, म्हणजे शिशुपालाला मारलं, कंसाला मारलं, पुतनेला मारलं, सगळ्यांना मारलं. कृष्ण कोपोनी ज्यासी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. कृपेने उपदेशू करी तो कैसा परी न पवेलाची ती. तर तसंच आहे की परमेश्वराने भक्त म्हणजे ज्यांनी नावं नाम घेतलं, नामस्मरण केलं, ज्या ज्या लोकांनी घेतलं त्यांना कृष्ण का नाही तारणार. ज्यांनी कोपून माणसाला हे केलेले त्यांना सुद्धा त्यांनी तारले, त्यांना सुद्धा त्यांनी मोक्ष दिला, मुक्ती दिली. मग ज्यांना उपदेश केला त्यांना का नाही तारणार. नामदेव रामनाम घेणाऱ्यांप्रती आदर प्रकट करतात. हऊ बली जिन राम कहे. जे रामनाम घेतात त्यांच्याबद्दल आदर. नामदेवांचा अभंग आहे. अजून घेतली अजून एक वैशिष्ट्य सांगतो. याच्यातले प्रत्येक अभंग हे कुठल्या तरी रागात आहे, म्हणजे संगीतातल्या रागात, मनातल्या रागात सांगितलं. म्हणजे तुम्ही आम्ही बोललो रागारागाने, तो राग नाही. आपण शब्दातला राग व्यक्त करतो, घेऊन राग व्यक्त करतो, डोळे मोठे करून. जेव्हा आपण राग व्यक्त करतो तेव्हा आपला एकमेकातला दुरावा संपतो, लोभ संपतो. पण संगीतातला राग माणसाला जवळ आणतो आणि लोभ वाढवतो. लोभ म्हणजे प्रापंचिक लोभ नाही, पारमार्थिक लोभ असा आणतो. म्हणून प्रत्येक अभंग म्हणून नामदेवाचा कसं आहे की किती राग आहेत, म्हणजे मला खरं संगीतातलं काही कळत नाही. संगीतातल्या बाबतीत मी अगदी कानसेन सुद्धा नाही म्हणलं तरी चालेल, पण आसा, आसावरी, गौडी, गौडी चेती, गुजरी, राम गुजरी, सोरठ, धनासरी, तोडी, निलंगा, बिलावल गोंड, बिलावल गोंड, रामकली, माली, गरुडा, भैरव, भैरवी, वसंतू, धोबी, मल्हार, कानडा, प्रभाती, सारंग, कल्याण इत्यादी रागातले त्याचे आपण इत्यादी रागातले. पहिल्याच अभंगात ते म्हणतात, देवा तुझ्या नावाने पाहणे पाषाण ठरले. त्याचा रामसेतूशी संबंध येतो. आपल्याला माहिती आहे पाषाण केव्हा ठरले, की रामावतारात जेव्हा सागरापाशी गेले तेव्हा ते पाषाण ठरले. जेव्हा सीतामाईला शोधायला सगळे निघाले, हनुमाने सांगितलं लंकेत आहे, वाटेत लागला समुद्र राहिले, सगळे थांबले. त्यांच्यात नळ नावाचा वानर होता आणि नळाला एक शाप मिळाला होता. काय बरं, तर तो जेव्हा नळ लहान असताना जेव्हा मार्कंडेय ऋषी बालमुकुंद अवतारात वटपत्रावर शयन करीत असलेल्या बालमुकुंदाची पूजा करून शांत असं बालमुकुंदाला पाहत धन्य धन्य झाले होते. तेव्हा त्यांच्या पूजेतला जो शाळीग्राम होता तो नळाने उचला आणि पाण्यात टाकला. संतापले, चिडले आणि मग ते चिडले आणि त्याला शाप दिला की तू आता जे काही दगड बिगड फेकशील पाण्यात ते तरंग बुडणार नाही. त्याचा उपयोग रामसेतू बांधताना झाला. आणि मग तो तो शाळीग्राम मग तो काढून दिला वगैरे सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत. पण त्यातूनही मजा आली की जेव्हा सेतू बांधायला सुरुवात केली आणि मग नळाच्या ह्यानी ते पाषाण तरंगायला लागले, नळाला थोडीशी अहंकार झाला. माझ्यामुळे पाषाण टाकतात, माझ्यामुळे अहंकार झाला की संपलं सगळं. परमेश्वराच्या ठिकाणी अहंकार झाला सुद्धा परमेश्वर अहंकार झाल्यामुळे पण ते तरंगायला लागले पण एकजीव होईना. शेवटी मारुतीरायांनी प्रत्येक पाषाणावर राम 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 म्हणजे अक्षर लिहिल्यावर नंतर तो पूल तयार झाला. आणि म्हणून म्हणजे हे थोडक्यात सांगायचं म्हणजे ही सगळी गोष्ट झाली. आपल्याला असंही माहिती असते बाबा की नामाने किती लोक तारले. आपल्याला वाल्या कोळीचीच माहिती हे माहिती असते. वाल्याचा वाल्मिकी झाला. मरा त्याला साधं राम सुद्धा म्हणता येत नव्हतं, तर मरा म्हणताना वाल्याचा वाल्मिकी झाला. तर
असा जो वाल्मिकी म्हणजे वाल्मिकी महर्षी झाले ते, आणि त्यांनी आधीच रामायण सगळं लिहून ठेवलं. असं म्हणजे नामाची शक्ती एवढी आहे. पुढचं उदाहरण सांगतात ते गणिका, म्हणजे एक वेश्या होती. ती गणिका ती, आणि नाही वेश्या होती, ती वेश्या होती म्हणजे थोडक्यात की ती पापाचरणी होती असं म्हणतात चालू. पण तिच्याकडे एक पोपट होता, आणि त्या पोपटाचं नाव राघव होतं. आणि त्या पोपटाचं सारखी ती हाक मारायची, म्हणजे सारखी गोड बोलायची. त्याला दुसरा बाकी कोणी असा जीवाभावाचा हे कोणी नव्हतं ना, म्हणजे संसार नव्हता, काही नव्हतं. राघवा 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 राघवा, त्या राघवाच्या नावाने चालून. अजामेळाचं उदाहरण दिले. अजामेळ नावाचा एक चांगला सत्शील ब्राह्मण होता, वेदशास्त्र संपन्न. तो दुर्दैवाने वेश्येच्या नादी लागला. वेश्येच्या नादी लागल्यावर तिच्या ह्याच्यात सगळं संपत्ती वगैरे धन दौलत उधळून बसला. आणि जेव्हा सगळं पैसे संपले, वय सरत आलं, म्हातारपण झालं, बायका मुलं विचारण्याची झाली, आणि मग वेश्येने त्याला हाकून दिलं. माऊलींची एक छान ओवी आहे. ते म्हणतात, जे वेश्येचे सर्वस्व देणे तेची नागवण आहे. वेश्येला सर्वस्व देणे म्हणजे आपणच नागवणे आहे, असं माऊलींची ओवी. आणि पुढची एक अगदी वास्तववादी ओळ आहे की, जैसा वेश्याभोगी कवडा मग दारणी टाकू चिपूत येते. जो वेश्याभोगी कवडा, त्याला त्याच्याकडे काही राहिले नसते, मग त्याला अगदी तिचं दार ठोठवण्याची सुद्धा शामत नसते, तिची लायकीच नसते. म्हणजे सगळं त्याचं सगळं तो निर्धन झालेला असतो, म्हातारा झालेला असतो. आणि त्याला एक म्हातारपणी झालेला, म्हणजे केव्हा तरी असं एक 16 एक वर्षाचा मुलगा असतो, त्याचं नाव नारायण असतं. तो फक्त नारायण आपल्या बापापेक्षा असतो. आणि हा सारखा नारायणा अरे नारायणा, नारायणा अरे नारायणा असं सारखं नाव घेत असतो. बरं, तो मुलगा किती वेळा नारायण नारायणा हाक मारून किती वेळा येणार? माझा म्हातारा नुसता, त्याला काही उद्योग नाही, काही नाही, आपलं नुसतं नारायणा. बऱ्याच वेळ लक्ष द्यायचा नाही, मी ह्याच्या हाका सुरू व्हायचा, नारायणा नारायणा. पण त्या नारायणा नारायणा नाव घेतल्याने तो अजामिळ करून गेले. म्हणजे ही अजामळ्याची कथा झाली. भगवंताच्या निजधाम कथे मागच्या वेळेला म्हणजे आपण श्रीकृष्णाचं वैराग्य ह्याच्यात भगवंताच्या निजधामाची कथा ऐकलेलीच आहे, की संबंध वादळ झालेलं होतं. सगळे प्रयासा ठिकाणी हो, तर सगळे यादवी तिथं झाली. यादवानी एकमेकांनी यादवी करून सगळ्यांना एकमेकांना म्हणून टाकलं. स्वतः बलराम दादा परत शेषशाही म्हणजे शेषाचा अवतार परत म्हणजे तो जो मूळ अवतारात गेला. आणि भगवान श्रीकृष्ण एका वडाच्या झाडाखाली असे बसले होते की डावा पाय उजव्या मांडीवर टाकून, तो डावा पायाचा तळवा हरिणाच्या मुखासारखा दिसत होतो. आणि त्यावेळेलाच त्या व्याधाने त्या हरणाचं मुख समजून पूर्ण तो बाण मारला, आणि तो बाण सणाण आला आणि त्या पायाचा भेद घेतला झाला. आणि मग त्या व्याध जिथं आला, त्याला वाटलं की हे हरिण आहे. पळत पळत आला, तर पाहिलं तर श्रीकृष्ण. आणि मग त्याला इतकं वाईट वाटतं, भयानक तो रडायला लागला. अरे देवा, मी हे काय केलं, मी केवढं मोठं पाप केलं. जगात पंचमहापातकं असतात बाबा, मातृहत्यारी, पितृहत्यारी, गुरुहत्यारी, आत्महत्यारी, हे सगळे जे पंचमहापातक आहेत, मी सगळी एका वेळेला ऐकलं. श्रीकृष्ण माझा क्षम कर, मला हे या पापाला उत्तर फक्त मला देहांत शिक्षा जे पाहिजे. म्हणजे इतकं तो तळतळत होता. शेवटी देवाने त्याला शांत केलं. त्यामुळे देवाने त्याला सांगितलं, अरे माझ्या नामाने नुसती पापं जळतात, तिथं मी साक्षात तुझ्यापुढे उभा आहे. नुसतं दर्शनाने पापी उद्धरून जातात, मी मी तुझ्या पुढे उभा आहे, तू काय. आणि तेवढ्यात एक म्हणजे त्यांच्या ह्याच्याने एक मोठं असं ढवळ धडधडीत असं विमान खाली येतं, आणि त्या व्याधाला मोक्ष देतं वगैरे, अशी कथा आहे. म्हणजे सगळे ज्यांनी देवाला त्रास दिला ते सुद्धा म्हणजे चुकून कवे दिलेलं ते सुद्धा उधळून गेले. ही सगळी अशी होती. भगवंत भक्तीचा उकेला असतो, त्याला निरपेक्ष भक्ती आवडते. महाभारती युद्धाच्या वेळेला तो शिष्टाई करायला गेला, तेव्हा दुर्योधनाकडे जेवला नाही, विदुराकडे जेवला. आपल्या दुष्ट मामाला कंसाला त्याने मारले, तेव्हा त्याचं राज्य त्याने आपल्या ताब्यात नाही घेतलं, तर ते त्यांनी उग्रसेनाकडे म्हणजे कंसाच्या बापाकडे दिला. उग्रसेनकडे राजे दे, याच्यात शब्द आहे. या अभंगात नामदेवरायांनी कृष्णाचं मोठेपण सांगितलेले आहे. कृष्णाने जे मगाशी सांगितलं, ज्यांना ज्यांना मारला त्यांना हे दिलेलं आहे. जे जपहीन आहेत, तपहीन आहेत, कुळहीन आहेत, त्यांना माझा स्वामी, माझे स्वामी म्हणजे कृष्ण, माझे स्वामी तारून येतात.
आणि मग पुढच्या अभंगात नामदेवराय म्हणतात, एक अभंग होईल आपला, कारण आपल्याला 61 अभंगांच्याकडे जायचं आहे. तर जेव्हा नामावर आपण भरोसा ठेवतो तेव्हा त्याचं व्यापक पण हळूहळू कळायला लागतं. एक अनेक विपायक पूरक जात देखहू ततसोई, माईया चित्र विचित्र विमोहित बिरला बुझे कोई. आता मी अशा 2-2 ओळी घेऊन अर्थ सांगून हे करतो की एकच परमात्मा सगळीकडे व्यापून उरलेला आहे. तो सर्वांचे पालन करतो आहे. बाकी निरनिराळे नानाविध जीव चराचर हा मायेचा खेळ आहे. माईया चित्र विचित्र विमोहित ब्रीला मुझे कोई. ती माया त्याचे अंग आहे. त्यामुळे त्या मायेमुळे काय होतात, सगळे मोह पावतात, पण प्रत्यक्षात परमेश्वर तो व्यापून आहे. सबु गोविंदू है, सबु गोविंदू है, गोविंद बिनु कोई नहीं, सूत एक मणि सत सहस जैसे उतिपोती प्रभु सोई. तर ही राव या अभंगाची राव. सूत एक मणि सत सहस्त्र जैसे उतिपोती प्रभु सोई. सगळीकडे सगळीकडे गोविंद आहे, सगळीकडे गोविंद आहे. आणि मग कसा आहे तो गोविंद, की तो त्यांनी चराचराला एका सगळ्या सूत्रात गुंतलेले आहे. अणुरेणू तो आहे. माऊलींचे गोवे सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचे सुती गुंफिले. सुवर्णाचे मोती केले, ते सोनियाच्या सुती गुंफिले. तैसे म्या सभाय धरले, तैसे म्या सभाय धरिले, असैसे मे जग धरिले सभायांतरी. तसं चराचरात तो सामावलेला आहे. सुतू एक मणी सत सहस जैसे पुतीपोती प्रभू सोयी. या अभंगाचे हे जे राहू आहे म्हणजे सार आहे, ध्रुवपद ते तो सर्वात भरून उरलेला आहे. त्याची सगळी लीला, सगळे खेळ त्याचेच आहेत. पाण्यात आलेले बुडबुडे आणि पाण्यातले तरंग लाटा हे पाण्यापासून वेगळे नसतात. हा सगळा त्याचाच पसारा आहे. त्याच्यातले शब्द आहे, जलतरंग अरुफेन बुदबुदा जलसे भिन्न न कोई. जलाच्या भिन्न कोई. इहू प्रपंच को पारब्रह्म की लीला विचरत आनंद कोई. प्रपंचाची परमेश्वराची लीला आहे. पण आपण नश्वर गोष्टींना शाश्वत म्हणतो. जो नाशवंत गोष्टीबद्दल, नाशवंत गोष्टी सगळ्या मिथ्या भ्रम आहे. आणि मग इहू प्रपंच की पारब्रह्म की लीला विचरत आन कोई. मिथिया म्हणजे मिथ्या, भरमो अरुसपनो मनोरथ सती पदार्था जाणी. सगळं मिथ्या आहे, भ्रम आहे, स्वप्नासारखं आहे. सुकृत मनसा गुरुपदेशी जागत मनमानिया, कहत नाम देऊ हरि की रचना देखोई दरी बिमारी. घटघट अंतरी सबही निरंतरी केवल एक मुरारी. की सद्गुरूंनी म्हणतात की सद्गुरूंच्या कृपेने माझा सगळा भ्रम गेला, सद्गुरूंनी मला जागृत करून तो दूर केला. नामदेवराज म्हणतात की सर्वत्र परमेश्वर आहे, प्रत्येकाच्या हृदयात आहे, प्रत्येकाच्या गटागटात आहे. गटागटांचे आकार वेगळे असले तरी तो अंतर्यामी सगळीकडे आहे. तो इतकेच खरे, तो निर्गुण निराकार आहे, भरून उरलेला आहे. याची अनुभूती यावी लागते. पुढच्याच अभंगात ती निर्गुणाहून परत सगुण साकाराला येतात. तेच महत्वाचं आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी तो स्तोत आहे, सो मूर्तिमंत उभा आहे. आता त्याची पूजा कशी करायची, आता पूजा कशी करायची म्हणजे तो सगुण रूपात पाहिजे. आणि सगुण रूपात कशी पूजा करायची, फक्त मी अभंग वाचतो, पुढच्या वेळेला त्याचा आपण विश्लेषण. आणि सोपा अभंग मी जरा शांतपणे वाचला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे तुम्ही सगळे आधीच हुशार आहात, बुद्धिमान आहात, त्यामुळे हा नक्की लक्षात येईल तुम्हाला. अनिले कुंभ भराईले उदक, अनिले कुंभ भराईले उदक, ठाकूर स्नान करावं. ठाकूर म्हणजे परमेश्वर, त्याला स्नान करायचं. अनिले कुंभ भराईले उदक, ठाकूर को स्नान करावं. बैलास लख जी जलमयी होते, विठ्ठलू बैला काही करो. पाण्यात किती 42 लाख जीवजंतू असतात, त्या विठ्ठलाला मी बैला का करू, उष्ट का करू, किंवा उष्ट पाणी का देऊ, त्याचं सविस्तर वर्णन पुढच्या वेळेला करू आपण. जत जाऊ तत विठ्ठलू. आता याचं हे राहू आहे बरं का. जत जाऊ तथ विठ्ठलू,
जेथ जाऊ तेथ विठ्ठलू बहिला महा आनंद करे सद. ठाकूरला म्हणजे श्रीकृष्णाला ठाकूरच म्हणतात वरती उत्तर. त्याला हे करायला गेलं तर ते पाणी आणलं, त्याला हे करायला गेलो. आणिले फुल परविले माला, ठौकले की हंड पूजे करू. आणिले बासू लई पहिले बासू लई भवरह, बीठ भैला काही करावं. फूल आपण म्हणतो ना, परमेश्वराला फूल अर्पण करतो आपण. कधी फूल आणलं आणि चुकून फूल घेतलं, वाज घेतला तर लहानपणी त्या हातात चापते माहिती, ते 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 फूल फेकून जाते. वाज घेतलेलं फुल देवाला नको. आता इथं ते नामदेवरे म्हणतात सगळं त्या फुलांचा वास पहिले बासू लई भवरांनी त्या फुलांचा आधीच वास घेतलेला आहे. ते विठ्ठलाला मी ते फुल कसं भाऊ असं, म्हणजे ते माळा करताय आणि विठ्ठलाला वाहून पहिल्या भ्रमरांनी त्याचा हे केलेला आहे. आणिले दूध रिंदाईले खीर, ठाकूर काही नैवदू करवू. सोपा आहे. पहिले दूध बिटारवू बछरे, विठ्ठलू बहिला काही करू. ते पहिलं दूध कोण पिलेलं असतं, उष्ट केलेलं असतं, वासराने उष्ट केलेलं. ते उष्ट दुधाची कुठे खीर करून माझ्या ठाकुराला देऊ. उभई विठ्ठलू विठ्ठलू बिनो संसारू नाही, थान थानांतरी नामा प्रणवी, पुरी रही तू सर्व मही. म्हणजे हे सगळं सांगितलेलं आहे की इथं सगळं आणलेलं आहे. आणि सगळीकडे परमेश्वर आधीच आहे ना. आपण काय करतो, आपण मोठा अभिमान करतो बाबा की मी आणलं परमेश्वराला, एवढं मग छानपैकी अंघोळ घेतलेली आहे, परमेश्वराला छानपैकी खीर नैवेद्य आणलेलं. ते ऑलरेडी परमेश्वराने ह्या रूपात घेतलेलं असतं, आधीच दृष्ट केलेलं असतं. लहानपणी आमच्या लहानपणी आपल्याला घराला नैवेद्य, मग समारंभ असला तर नैवेद्य दाखवल्याशिवाय काही काही चव घेऊन देत नव्हते. म्हणजे एखादी आजी असायची, एखादी आत्या असायची, हळूच काहीतरी द्यायची. त्यावेळेला असं वाटायचं की किती कडक माणसं, की लहान पोरग म्हणते आई पाहू ना बाई. पण नंतर आता वाटायला लागलं की थोडस असा एक शिस्त किंवा एक असा अनुभव आहे की बाबा ठीक आहे, मी हे संयम ज्याला म्हणता येईल, तो संयम शिकवण्याचं काम ते सगळं असो. तो हा जरा विषयांतर झालं, पण हे सगळं जे आहे ते परमेश्वरच आहे. उभय विठ्ठल सगळीकडे विठ्ठलू आहे. तानांतरी प्रणवे नामा, तो ठिकठिकाणी जो आहे त्याला प्रणाम नमस्कार करतो. आणि ह्या थोड्याशा ह्या अभंगाचा आपण सुरुवात केलेली आहे. थोडंसं सविस्तर वर्णन म्हणजे जडातले जे बयालय लाख जीव किंवा कोटी कोटी हे कसं असतं ते पुढच्या आपण प्रवचनात पाहूया. शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचा